हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. तर आज सकाळपासून मूडच नाही आहे व्हिडिओ करायचा. कारण कालचं इथं जो परवा दिवशी अपघात झालाय काल सकाळचा, जे 8 जण कोरेगावचे म्हणजे त्या अपघातात गेलेत. ते इथल्या आमच्या कोरेगावातले आहेत, माऊलीच्या पुढचं. तर ते सगळे ते मोबाईल ओपन केला की ते पूर्ण सारख्या रील आणि ते सारखं ओपन होते. त्यामुळं असं खूप जास्त असं अस्वस्थ वाटते. कारण एकाच गावातले 5-6 जण गेले आणि ते चांगले मित्र होते. म्हणजे थोडंसं असतं ना, एक आपल्या शेजारच्या गावातलं काहीतरी झाल्यानंतर ना, की चांगली मुलं होती असं म्हणता येईल. बघू आता, निघाले दुकानावर. 11:30-12 झालेत. थोडा वेळ बसून लगेच माघारी येणार आहे. रुद्र गेलाय वेदूवर पुढं मागाशी. हे गेलेत ऑफिसला. लाईट पण गेली आहे. तर जाते आता. थोडा वेळ बसून लगेच माघारी येणार आहे. हा, नीट करून दे ग. नाक नाक बघ कसा फुगवते हृदय. हृदय नाक फुगव. आई हे नीट करून दे ना. त्याच्याकडे ते करवलं तिला. दे. ती बॅग कुणाची आहे हृदय? हा, ऐका 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 पडाल. खेळायला लागली म्हणजे चांगली खेळतात. नाही म्हणजे बांधणं मारून नाही ती दिलाय तिकडं. ऐका हे बिरले हे रगील मारून नाही ती दिला लागल. मारू नाही. ती बॅग अडकून दाखव. बॅग अडकून दाखव. घरात एक मुंबईला घरात नाही एक आजीपासून गोळी घेऊन ये पित्ताची. पित्ताची गोळी ना. तू कुठं निघाला? आ, इकडे ये, इकडे बघू. बॅग अशी अडकून शाळेत जाणार होय? नीट अडकव की. उलटी उलटी अडकवली या. अशी अडकव, इकडे गळ्यात ना अडकवायची. हा, काय म्हणली पोरा? कुठं निघालाय तू? पसारा बघ किती केलाय सगळीकडं. ऊन लागतंय म्हणून काय करतो आता? ते डोक्यामध्ये आणि ही कुठं ठेवली? टोपी कुठं ठेवली मगाशी घालून आल्याला? कुठे कुठे ठेवली? कोण शाळेत जात असं? तू जातोय? हे हृदा. इकडे काय म्हंटला? काय म्हंटला? आ, शाळेत जाऊ का? आणि काय जाऊन करणार शाळेत? कुठे ऐक इकडे ये. इकडे ये. शाळेत जाऊन काय करणार तू? बसणार होय? आणि 1-2 शिकणार का? पित्ताची गोळी दिली. पित्ताची दी ना. पित्ताची गोळी दिली. बीपीची कशी असेल पित्ताची हे? हा, गोली खाते मी. तू तिकडे पसारा उचल बघा, इथं किती पसारा ठेवतोय. जा उचल 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 उचल. खाते. तू शाळेत जाऊन काय शिकणार? 1-2 शिकणार? 1 2 3. बर बर, तुझीच आहे सर. आपली दीदी आहे ना, दीदी भूर निघाली गावाला आता. जाऊ दे का दीदीला? नाही ना जाऊ दे.
मारू नाही दीदीला आपल्या. ये इथं. एक्सपायर नाही. हाय गाईज, हाय गाइस. काय करताय? काय करताय? तसं नाही करायचं गं. काय करताय म्हणते? काय करताय? जेवला का? मी कशी जाऊ? तू कसं झाला? ओलांडी कोडी मारले ना भिंतीवर. म्हण की हाय गाईज. का म्हणते रे तसं म्हणतोय? हं? काय करते? फोटो काढतो. नको फोटो काढू. तिला नको काढू. बोलायचं तू. माझ्याशी नाही बोलायचं. तू दमवतोय मला. तू दमवतोय मला. मम्मा नाही बोलायचं माझ्यावर. मम्मा हं. हे काय आहे? ते काय आहे? तू मला बळच दमवतोय लय. लाडीगुडी लावा येतो मग परत पी घेतो माझी डोळ्याची कशाची. अजिबात बोलू नको तू माझ्यावर. सर बोलू नको माझ्यावर. बोलू नको म्हटलं का नाही की येऊन. नाही का येऊन गालाची पी घेतोय डोळ्याची पी घेतोय बळत लाडगोडी लावतोय. काय ते नाही दाबायचं. नाही दाबायचं. ते बंद होतं मग इथे या. तू डोळ्याची कशी पी घेतली माझ्याशी सांग. कशी घेतली सांग. काय झालं? म्हण हाय गाईज काय करताय? जेवला का? मी झोपून उठलोय. तोंड पण नाही मी अजून धुतलेलं. मी भात खाणार आहे आता. भात खाणार आहे ना तू? काय परत करूया? तू किती कशी पी घेतो माझी दाखव. तशी नाही घ्यायची. लागेल की. लागतोय ते. नक लागतंय तुझं ही लागतंय मला. गालाचे की गालाचे घेते. तुमची घेतोय पे. हा पाचशे त्यांची नको. बाश म्हणा. बास बंद होईत. कशाला? दीदी कुठे गेली आपली सांग. आत्तूकडे गेली म्हणा. आत्तूकडे गेली म्हणा मुंबईला. आत्तूकडे गेली म्हणा मुंबईला गेली. मुंबईला आजीवर. कुठे गेली? मुंबईला. कुठे गेली म्हणा? मुंबईला गेली बाबांबर. बाबा पण गेलं मुंबईला. बाबा आजी बाबा आणि दीदी कुठं गेली? मुंबईला. नित्तुकडं कुठं? नित्तुकडं.
वन इकडं मुलगा वन इकडं. तुला नाही नेलं ना? नाही. तुला का नाही गेला मग? हं? पप्पा आला. पप्पा आल्यावर जाणार आहे तू. हा. कसं जाणार? कसं जाणार? बघते ते तिथं काय बघू? काय आहे? ती चांदणी आहे. त्यांनी स्टार आहे. हा. स्टार. त्यांनी आहे. हां. त्यांनी आहे का? त्यांनी कोथोची घेऊ. हाताची फी घेते. थमकी काय? थमकी दादा तर संध्याकाळी जेवणाला ते मी आत्ता जेवणाला आप्पे केलेत. इथं सांबर आहे, आप्पे, चटणी. इथं आता त्यांना ताट वाढून देते. झालेत भाजून, छान असे फुगलेत तंबाशे. तर झाले आता, त्यांना जेवायला वाढून घेते. रुद्रनं ते मागाशी खाल्लेलंच आहे. सांबर हे ताट वाढून त्यांना देते. चटणी, सांबार. तर त्यांना जेवण वाढलेलं आहे मगाशीच. मला केलेत आता परत. आणि रुद्रन ते दोघं बाहेर बसलेत जेवायला. आज दिवसभर लाईट नव्हती, त्यामुळं घामाच्या धारा अशा लागल्यात का नाही प्रचंड. मगाशी 6 वाजता लाईट, 6 नाही 6:30 पावणे 7ला लाईट आली आहे. 6:30 पावणे 7ला लाईट आली आहे. आता जेवायला बाहेर फॅन चालू आहे. खूप जास्त गरमी वाढली भयान. सगळ्यांनी काळजी घ्या, नीटनेटकं राहावा, खाऊन पिऊन राहावा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.